Maths Part 2nd, Standard 10th, Unit number 2, Pythagoras Theorem, Application of Pythagoras Theorem, Apollonius Theorem. Hi friends, I am Rajendra Jadhav. Today we are going to learn about Maths Part 2nd, Unit number 2, Pythagoras Theorem, the 6th part of this chapter. The point is application of Pythagoras theorem. विद्यार्थी मित्रो, या घटकातील 6 नंबरचा भाग आपण पाहणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन. यामधील उदाहरण फर्स्ट हे ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आपण सोडवणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1, in a triangle ABC, angle C is an acute angle. Segment AD is a perpendicular to segment BC. Prove that AB square is equal to BC square plus AC square minus 2BC into DC. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? इन द गिवन फिगर let AB is equal to C, AC is equal to B, AD is equal to P, BC is A, DC X, and therefore the value of BD is A minus X. In a triangle ADB, by using the Pythagoras theorem, त्रिकोण ADB मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार कसं लिहिलेलं आहे बघा. या त्रिकोण ADB मध्ये कर्ण हा आहे. AB इज द हायपोटेनस. काटकोनासमोरील बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. आणि या ठिकाणी कर्ण काय आहे? AB हा कर्ण आहे. त्यामध्ये दिले C चा वर्ग बरोबर या बाजूचा BD चा वर्ग अधिक दुसरी बाजू कोणती आहे? AD चा वर्ग येणार आहे. म्हणजे AD ची किंमत किती आहे? तर AD ची किंमत P आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल? P चा वर्ग येणार आहे. P चा वर्ग. आता दुसरी पायरी इथं कशी आलेली आहे? C वर्ग बरोबर A वजा B चा स्क्वेअर, एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ second term plus in the box fill in P square. This is the first statement. Next, in a triangle ADC by the Pythagoras theorem, triangle ADC मध्ये मित्र हो कर्ण काय आहे? हा कर्ण AC कर्ण आहे, कारण हा काटकोन येतो. काटकोनासमोरील बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. म्हणजे B वर्ग बरोबर P वर्ग अधिक काय येणार आहे? X वर्ग येणार आहे. आता कर्णाचा वर्ग बरोबर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता P वर्गाची किंमत काढणार आहोत, म्हणून P वर्ग बरोबर हे X वर्ग आहे, उजव्या बाजूला आहे, ते कुठे येईल? डाव्या बाजूला येईल. म्हणून P वर्ग बरोबर B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर होणार. काय होणार आहे? B square minus X square. X square goes to the left hand side to minus B square minus X square, and the value of P square is equal to B square minus X square. This is the second statement. See the first statement and second statement. पहिला आणि दुसरं विधान पाहिल्यानंतर आता ही P वर्गाची किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवलेली आहे. Substituting value of P वर्ग P square, substituting value of P square from second in first, ही दुसऱ्या समीकरणाची किंमत समीकरण 1 मध्ये आपण ठेवणार आहोत. आता समीकरण 1 काय आहे? हिअर द स्टेटमेंट फर्स्ट, C square is equal to A square minus 2x plus X square. Put the value of P square. P square is the value B square minus X square. म्हणजे ही P वर्गाची किंमत ठेवली आहे, B वर्ग वजा X वर्ग. आता या ठिकाणी x square plus x square and minus x square cancelling. The remaining term here, the C square is equal to A square
फर्स्ट राईट डाऊन द बी स्क्वेअर मायनस 2 इंटू ax. हे पद पहिल्यांदा घेतले आणि हे नंतर लिहिलेलं आहे. आता सी स्क्वेअर म्हणजे काय आहे, द व्हॅल्यू ऑफ सी, सी मीन्स ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, एस मीन्स बी सी, बी सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बी मीन्स ए सी स्क्वेअर मायनस 2, ए मीन्स बी सी अँड एक्स मीन्स डी सी. अशा पद्धतीनं हे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचं एक एक्झाम्पल आहे. यामध्ये अँगल सी इज ॲन ॲक्यूट अँगल जर असेल तर हा गुणधर्म येतो. या गुणधर्माचा उपयोग करून आपण अपोलनेसचं प्रमेय सिद्ध करणार आहोत. See the next example number 2. Example number 2, in a triangle ABC, angle ACB is a obtuse angle. Segment AD is a perpendicular to segment BC. Prove that AB square is equal to BC square plus AC square plus 2BC into DC. या ठिकाणी यामध्ये दिलेला हा जो कोन आहे तो ऑप्टस अँगल आहे, विशाल कोन आहे. तर या ठिकाणी सिद्ध काय करायचं, ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग अधिक 2BC गुणिले डी सी हे सिद्ध करायचं आहे. आता आकृतीमध्ये काय काय किमती दिलेल्या आहेत ते आपण पाहूया आणि पायथागोरस प्रमेयाचा वापर करून हे प्रमेय उदाहरण आपण सिद्ध करणार आहोत. In the figure, segment AD is a perpendicular to segment BC. Let AD is a P, AC B, AC is equal to B, AB is equal to C, BC A and DC X, and therefore the value of BD is equal to A plus X. In a triangle ADB, त्रिकोण ADB मध्ये बाय पायथागोरस थेरमनुसार कसं लिहिता येईल बघा. इन अ ट्रायंगल ADB बाय पायथागोरस थेरमनुसार कसं लिहिता येईल. या ठिकाणी कर्ण आहे, हायपोटेनस इज ए बी and remaining two side AD and DC. Here the value of hypotenuse AB is C square. C square is equal to value of BD A plus X bracket square plus value of AD P square. Expand this A plus X square using the expansion formula. C square is equal to square of first term plus 2 into first term and second term plus square of second term plus p square. This is the first term. This is the first statement. Next, triangle ADC. Similarly, in a triangle ADC using the Pythagoras theorem, similarly in a triangle ADC, in this triangle AC is the hypotenuse. Write down B square is equal to x square plus p square. हे पायथागोरस प्रमेयानुसार लिहिले. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत काय. आता आपल्याला p वर्गाची किंमत पाहिजे. कोणाची पाहिजे, p वर्ग इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. या ठिकाणी x वर्ग उजव्या बाजूला आहे, ते डाव्या बाजूला गेलं काय झालं, वजा झालं. मग p वर्ग बरोबर b स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दिस इज द सेकंड स्टेटमेंट. हे दुसरं विधान आलेलं आहे.
आता ही पी वर्गची किंमत आहे ती कुठल्या समीकरणामध्ये ठेवायची आहे? पहिल्या समीकरणामध्ये ठेवायची आहे. म्हणजे काय होईल पहा, राईट डाऊन सबस्टिट्यूटिंग the value of p square from second in 1. ही सेकंड पी वर्गाची किंमत आहे ते 1 मध्ये ठेवणार आहोत. समीकरण लिहा, सी वर्ग इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस एक्स स्क्वेअर प्लस द व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर इज बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग पी वर्गाच्या जागेवर ही किंमत ठेवणार आहे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग उरलं काय या ठिकाणी? सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस फर्स्ट राईट डाऊन दी बी स्क्वेअर प्लस 2ax. या ठिकाणी सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2x आलेला आहे. आता सी वर्ग म्हणजे काय? सी मीन्स ए बी. देअरफॉर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मीन्स बी सी स्क्वेअर प्लस बी ए सी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए मीन्स बी सी अँड एक्स डी सी. अशा पद्धतीनं हे दुसरं उदाहरण आपण सिद्ध केलेलं आहे. पायथागोरस प्रमेयाचा वापर करून हे सिद्ध करता आलेले. उदाहरण नंबर 1 आणि उदाहरण नंबर 2 याचा वापर करून अपोलनियसचं प्रमेय आपण काय करणार आहोत? सिद्ध करणार आहोत. हे गुणधर्म लक्षात ठेवा, कारण ज्यावेळी आपण उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळी उदाहरणं सोडवण्यासाठी या गुणधर्माचा उपयोग होतो की अँगल जर ॲप्टस अँगल असेल आणि ॲक्यूट अँगल असेल तर कोणकोणते गुणधर्म येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. सीधा नेक्स्ट थेरम, अपोलनियस थेरम. इन अ ट्रायंगल ABC, if M is the midpoint of a side BC, then AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. First, observe this figure and write down the given. या स्टेटमेंट वरून काय केलेलं आहे? आपण डायग्राम काढलेले आहे. ट्रायंगल ABC मध्ये M हा काय आहे? मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू BC चा मध्यबिंदू आहे, अशी आकृती काढलेली आहे. आणि AD लंब BC ही त्यामध्ये काय केलेले आहे? रचना गिवन इन अ ट्रायंगल ABC. इन अ ट्रायंगल ABC, M is the midpoint of the side BC. This is the midpoint of the BC. To prove this part is the proof. आफ्टर देन पार्ट इज द प्रूफ. तर नंतरचा भाग आहे तो आपलं काय असतं? साध्य असतं. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचं आहे? साध्य करायचं आहे. आता या साध्य करण्यासाठी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. In this figure, the construction, draw segment AD is a perpendicular to segment BC. Construction draw segment AD is a perpendicular to
सेगमेंट BC ला परपेंडिक्युलर AD काढलेले आहे. आता प्रूफ पाहणार आहोत. या ठिकाणी इफ अ सेगमेंट AM is not perpendicular to the segment BC, then out of the angle AMB and angle AMC, one is the obtuse angle and one is the acute angle. या ठिकाणी जर AM हा BC ला लंब नसेल तर या ठिकाणी तयार झालेले जे अँगल आहेत तो एक ऑप्टस असतो आणि एक ॲक्यूट असतो. म्हणजे एक लघुकोन असतो आणि एक विशाल असतो. प्रूफ पाहूया आपण. प्रूफ if segment AM is not perpendicular, if segment AM is not perpendicular to segment BC, then out of angle AMB and angle AMC, one is obtuse and other is acute angle. या ठिकाणी एक जर AM हा लंब नसेल तर एक हा विशाल कोन आणि एक हा लघु कोन असेल. इन द फिगर angle AMB is obtuse and angle AMC is acute angle. या ठिकाणी दिलेला AMC हा लघु कोन आहे आणि AMB हा विशाल कोन आहे. फ्रॉम एक्झाम्पल 1 and 2, उदाहरण नंबर 1 आणि 2 आपण यापूर्वी पाहिले त्यावरून कसं लिहिता येईल. जर ऑप्टस अँगल असेल तर त्याला आपण कसं लिहिता येईल. ऑप्टस अँगल आहे देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर प्लस 2 इंटू MB गुणिले MD. दिस इज राईट डाउन द एक्झाम्पल नंबर 2. उदाहरण 2 वरून आपल्याला असं लिहिता येईल. सेकंड, आता जर ॲक्यूट अँगल असेल तर एक्झाम्पल 1 नुसार आपण याला कसं लिहू शकतो. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर माइनस 2 इंटू MC इंटू MD. हियर दी M इज द मिड पॉइंट. या ठिकाणी M हा मध्यबिंदू आहे त्यामुळे MB आणि MC काय आहे, समान आहे. MB आणि MC समान आहे म्हणून याला कसं लिहिता येईल. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर, MC मीन्स MB स्क्वेअर मायनस 2MB. MC च्या ऐवजी काय लिहिलेलं आपण, MB इंटू MD. द reason the cos MB और BM इज इक्वल टू MC. ह्या दोन्ही किमती काय आहेत, समान आहेत. याचं कारण काय आहे
M is the midpoint of the BC. This is the second statement. Adding 1 and 2. Adding 1 and 2. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करूया. डाव्या बाजूंची बेरीज केली तर काय होईल? AB वर्ग अधिक AC वर्ग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर and AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर MB स्क्वेअर 2MB स्क्वेअर 2MB स्क्वेअर मीन्स BM स्क्वेअर. आता या ठिकाणी 2 MB गुणिले MD मायनस 2 MB गुणिले MD हे एकमेकाला काय होणार आहे? कॅन्सल होणार. आणि मग हेच आपल्याला अपोलनियसचं प्रमेय साध्य करायचं होतं. आणि याच प्रमेयाचा उपयोग करून आपण पुढील उदाहरणं आहेत ती सोडवणार आहोत. यामधलं जे गुणधान आहे विद्यार्थी मित्र, तुम्हाला यापूर्वी मी सांगितले प्रमेयांना गुणधान कसं आहे. डायग्राम काढली हाफ मार्क, गिवन लिहिलं हाफ मार्क, टू प्रूव्ह लिहिलं हाफ मार्क अँड प्रूफ लिहिलं 1/2 मार्क. अशी तुम्हाला 3 मार्क असतात. किती मार्काला प्रमेय येईल? 3 मार्क. आणि हे प्रमेय निश्चित क्वेश्चन नंबर 3B मध्ये 3 मार्कला विचारलं जातं. 100% एक प्रमेय आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारलं जाणार आहे. त्यामुळे प्रमेयाची तयारी करा. सर्वप्रथम दिलेल्या विधानावरून आकृती तयार करा. आकृतीवरून पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता लिहा. सीधा example number 1. In the figure, segment PM is a median of a triangle PQR. PM is equal to 9 and P square plus PR square is equal to 290. Then find the value of QR. या ठिकाणी या दिलेल्या माहितीवरून आपल्याला QR ची किंमत काढायची आहे. In this figure, segment PM is the perpendicular. How to solve this example? This example is solved to using the Apollonius theorem. By using the Apollonius theorem, solution. In a triangle PQR, segment PM is a median. Segment PM is median. M is the midpoint of the midpoint of segment QR चा काय आहे? तो मिड पॉइंट आहे. Therefore mean QM is equal to MR is equal to 1/2 QR. QR चे हा काय असणार आहे? निम्मा असणार आहे. QM and MR हा QM च्या निम्मा आहे. By the Apollonius theorem, write down. या आकृतीवरून अपोलनियसचा गुणधर्म आपण कसा लिहिता येईल? PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर. ते कशावरून लिहिलं? बाय अपोलनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम. अपोलनियस प्रमेयावरून हे लिहिलेलं आहे. आता यामध्ये किमती ठेवूया. याची किंमत किती आहे? 290 बरोबर 2 गुणिले PM ची किंमत किती आहे? 9 स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर. आता ह्या किमती लिहिलेल्या आहेत. त्यानुसार सोडवूया एक्झाम्पल.
here 290 is equal to 1 into 2 into square of 9 is 81 plus 2 qm square. 290 is equal to 81 into 2 162 multiplication plus 2 qm square. Therefore 2 qm square 2 qm चा वर्ग बरोबर काय लिहिता येईल 290 वजा 162 290 minus 162. Therefore 2 qm is equal to 290 minus 162 is remaining 128. Therefore qm square is equal to 128 upon 2. Therefore the value of qm square is equal to 64. Taking the square root of both sides, taking the square root of both sides, and the value of qm square is qm and the square root of 64 is 8. 64 चा वर्गमूळ 8 qm वर्ग चा वर्गमूळ 8 आहे. आता ही व्हॅल्यू कोणाची आली qm ची आली. qm is equal to 8. Find the value of qr. qr means is the 2 times of qm. qr ची किंमत ह्या qm च्या काय असणार आहे दुप्पट असणार आहे. Therefore qr is equal to 2 times of qm is equal to 2 into 8. 2 8 जा 16. Therefore the value of qr is equal to 16. या ठिकाणी qr ची किंमत 16 आलेली आहे. Therefore answer qr बरोबर किती आलेला आहे 16. अशा पद्धतीने अफोलनियसच्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवायला लागेल. तो गुणधर्म कसा मित्र लक्षात ठेवा. या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगचा मिडीयनचा वर्ग अधिक 2 गुणिले ही जी अर्धा भाग आहे qr चा निम्मा भाग असेल त्याचा वर्ग येतो. See the next example number 2. Prove that the sum of the square of the diagonal of rhombus is equal to the sum of the square of the side. म्हणजे या ठिकाणी सिद्ध करायचं आहे की कर्णांच्या वर्गांची बेरीज ही त्या समभुज चौकोनाच्या चारही बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी आहे. हिअर आय फर्स्ट ड्रॉ अ फिगर. या ठिकाणी मी अगोदर आकृती काढून घेतलेली आहे. हा रोहंबस आहे आणि हे डायगोनल एकमेकाला टी बिंदूमध्ये काय झालेले आहेत इंटरसेक्ट झालेले आहेत. राईट डाऊन टू गिवन quadrilateral PQRS is a rhombus diagonals PR and PQ diagonals PR and PQ intersect PQ नाही QS PR and QS intersect each other at a point T. Intersect each other at point T. या T पॉइंट मध्ये हे डायगोनल एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत. टू प्रूव्ह या ठिकाणी सिद्ध काय करायचं आहे की रोहंबसच्या साइडच्या वर्गांची बेरीज ही कर्णांच्या वर्गांच्या बेरजे इतकी आहे. साइड पी स्क्वेअर
पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द डायगोनल सम पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर. हे आपलं काय आहे? साध्य आहे. प्रूफ डायगोनल ऑफ रोम्बस बायसेक्ट टू इच अदर. हे आपल्याला माहिती आहेत की डायगोनल ह्या समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. हे एकमेकांना दुभागतात हे आपल्याला माहिती आहे. बाय अपोलोनियस थेरम, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम नुसार ह्या त्रिकोण ट्रायंगल इनर ट्रायंगल पी क्यू एस मध्ये कसं लिहिता येईल? इनर ट्रायंगल पी क्यू एस पी क्यू स्क्वेअर प्लस 2 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 2 पी टी स्क्वेअर प्लस 2 क्यू टी स्क्वेअर. 2 qt square. This is the first statement. Second, write down the triangle QRS by the Apollonius theorem नुसार कसं लिहिता येईल या ठिकाणी? QR square plus RS square is equal to 2 RT square plus 2 qt square. 2 qt square. This is the second statement. This is the second statement, adding first and second. Therefore, adding first and second, adding first and second, 1 आणि 2 यांची बेरीज करूया. उजव्या बाजूंची बेरीज तशीच डाव्या बाजूंची बेरीज येईल. ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. राईट डाऊन पी स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर इज इक्वल टू 2 पी टी स्क्वेअर प्लस 2 आर टी स्क्वेअर. 2 इज द कॉमन. pt square plus rt square plus 2 qt square 2 qt square 4 qt square. Here pt and rt is equal to, these two segments are equal, therefore 2 pt square plus pt square, rt means pt, 4 qt square. या ठिकाणी पीटी आरटी बरोबर कोण आहे? पीटी आहे. आरटी बरोबर कोण आहे? पीटी, म्हणून त्याला पीटी लिहिलेलं आहे. इज इक्वल टू 2 पीटी स्क्वेअर अँड 2 4 पीटी स्क्वेअर प्लस 4 qt square. Write down, this is the square root of 4, 2 pt square plus 2 qt square. आता 2 pt चा वर्ग म्हणजेच 2 pt म्हणजे pt अधिक tr हे समान, म्हणजेच काय झालं या ठिकाणी? दिस इज द pr स्क्वेअर प्लस 2 qt स्क्वेअर. 2 qt चा वर्ग, qt अधिक qt म्हणजेच qs चा वर्ग येणार. कोणाचा येणार आहे? qs वर्ग. देअरफॉर pq स्क्वेअर प्लस
क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर. म्हणजे ह्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णांच्या वर्गांच्या बेरजेइतकी आलेली आहे. अशा पद्धतीनं हे प्रमेय आपल्याला सिद्ध करता येईल. वापर काय केलेला, अपोलनेयच्या थेरमचा वापर केलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. थँक्स टू ऑल ऑफ यू.